नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र, यामध्ये इतिहास, नागरिक शास्त्र आणि भूगोल या विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका डोळ्याखालून घालणार आहोत आणि ही प्रश्नपत्रिका आपण व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्हाला येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेसाठी निश्चितच फायदा होईल. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, पूर्ण पेपर आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता आपण या पेपरची उत्तरपत्रिका समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सामाजिक शास्त्र, या ठिकाणी प्रश्न पहिला अ विभाग आहे इतिहास आणि प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवड. शिवकाळात हा प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला आहे. तर कोण? हिरोजी इंदुलकर. त्याचं उत्तर आहे बरोबर या ठिकाणी लिहिलेलं आहे. नजीब खाना यांचा सरदार होता. उत्तर रोहिल्यांचा. कोण बरे? मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे. पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. घटनाक्रम लिहायचा आहे. तर या ठिकाणी या 4 घटना आहे. यांचा क्रम: मराठ्यांचे ओडिसावर प्रभुत्व, इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला, आष्टीची लढाई आणि नागपूरकर भोसल्यांनी ओडिसा जिंकला. मित्रांनो, प्रश्न दुसरा अ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वांना माहिती आहे. अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्ते खानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका, हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग होते. संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? कारण मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आल्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले होते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. प्रश्न दुसरा, खालील आकृत्या पूर्ण करा. शिवरायांनी बांधलेली मंदिरे: कसबा गणपती मंदिर आणि भवानी देवीचं मंदिर शिवाजी महाराजांनी या ठिकाणी बांधलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी शाहू महाराजांनी रघुजी भोसले यांना चौथाईचे अधिकार दिले प्रांत: बंगाल, बिहार आणि ओडिसा. बाजीरावांनी पुढे आणलेली नवी सरदार घराणे: शिंदे घराणे, होळकर, पवार आणि गायकवाड ही घराणी बाजीरावांच्या काळात पुढे आलेली आहे. लिहिता हो. आपल्याला या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पानिपतच्या लढाईचे परिणाम. तर पानिपतच्या लढाईमुळे काय झालं बघा. युद्धात सुमारे 1.5 लाख मराठा लोक मारले गेले आणि पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती क्षीण झाली असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले आणि खऱ्या अर्थाने इंग्रजांचा भारतावर या ठिकाणी राजकारणामध्ये प्रवेश सुरू झाला. महादजी शिंदे यांचा पराक्रम. माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील सरदारकी महादजींना दिली. ते पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. ते पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली. भाग 2, नागरिक शास्त्र. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा असा हा प्रश्न आहे. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. हक्क भंगासंबंधी आपली तक्रार टिंबटिंब विचारात घेते. उत्तर न्यायालय. शैक्षणिक हक्क मिळाल्यामुळे टिंबटिंब विकासासाठी संस्था स्थापन करता येते, भाषेच्या विकासासाठी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. अशाच प्रकारची व्हिडिओचे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील. संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत, ती कोणती? उत्तर: संविधानावरील काही मार्गदर्शक तत्वे पुढील प्रमाणे आहेत. शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष समान आहे, भेद करू नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे, असे काही मार्गदर्शक तत्वे आहेत. देशासाठी असणारी नागरिकांची मूलभूत कर्तव्ये कोणती? सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातून अनेक मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत
तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाही. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियान, मतदान करणे हे आपलं कर्तव्य, राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे, राष्ट्रीय प्रतीकांचे जतन करणे, हे असे आणखी आपलं उत्तर या ठिकाणी वाढवता येईल. भूगोल विभाग सुरू होतोय मित्रांनो. तुम्ही जर अद्यापही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात टिंबटिंब मृदा आढळते. उत्तर रेगूर मृदा. उत्तर गोलार्धात टिंबटिंब हा सर्वात मोठा दिवस असतो. उत्तर 21 जून. धार्मिक कारणामुळे टिंबटिंब वस्त्यांची निर्मिती होऊ शकते. उत्तर केंद्रित. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधाने बरोबर करून लिहा. बघा, विस्तृत शेतीत मनुष्य बळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. हे विधान चूक आहे. विस्तृत शेतीत यांत्रिक बळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. केरळ राज्यातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने तांदळापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश असतो. उत्तर बरोबर आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. फलोद्यान शेतीत कोणत्या फळांचे उत्पादन घेतले जाते? उत्तर संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष इत्यादी. प्रदेशातील भूरूपांचे व उंचीचे वितरण कशाच्या आधारे दाखवता येते? उत्तर प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थोडक्यात उत्तरे लिहा. संपात दिन म्हणजे काय? या दिवशी पृथ्वीवर उत्तर गोलार्धात दिवस व रात्र समसमान कालावधीचे म्हणजे 12-12 तासांचे असतात. उत्तर गोलार्धात या दिवशी वसंत ऋतूस प्रारंभ होतो. शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा. उत्तर भारत मोसमी हवामानातील प्रदेश आहे. भारताला मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस हंगामी व नियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था असल्यास शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. माहिती लिहा. मधमाशी पालन, मध व मेण यासारखी उत्पादने मिळतात म्हणून हा व्यवसाय शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारे घटक. मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांमध्ये भूपृष्ठ रचना, सुपीक जमीन, हवामान, वनस्पती, पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकांचा समावेश होतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फलोद्यान यावर टिप लिहायची आपल्याला. हा मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार असून यात फळ व फुलांची शेती केली जाते. शेतीचा आकार लहान असून पारंपरिक व आधुनिक दोन्ही पद्धतीने शेती केली जाते. आता सविस्तर उत्तरे लिहायची आपल्याला 3-3 प्रश्नासाठी. गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये. चहाच्या मळ्याच्या शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असते, त्यामुळे यंत्रांचा फारसा उपयोग केला जात नाही. या शेतीत मनुष्यबळाला महत्त्व दिले जाते. प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकांची लागवड केली जाते. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची माहिती. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ, खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी या सर्व घटकांचा समावेश होतो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज YouTube चॅनल. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.